या व्हिडिओमध्ये मी एक असा विषय मांडणार आहे की जो थोडा वेगळाच आहे. कदाचित तुमच्यापैकी काहींना आवडेल, पटेल अथवा पटणारही नाही. हा लेख परमार्थ, आत्मज्ञान यांच्याशी निगडीत आहे. ज्यांना यात आवड आहे त्यांनीच पुढे वाचा, नाहीतर नक्कीच गोंधळात पडाल. बरं असो, मूळ विषय असा की आपण सर्वजण व्यवहारात हे मी केलं, माझ्यामुळे झालं, माझं आहे, मला पाहिजे असे कित्येक मीशी निगडीत संबोधनात्मक शब्द वापरत असतो. पण कोणी मला हे सांगू शकतं का की हा मी म्हणजे कोण? तुम्ही आपलं नाव सांगाल की मी हा अमुक आहे, मी हा तमुक आहे. पण काय तुम्ही जन्माला येताना ते नाव तुमच्या सोबत आणलं होतं? या मृत्यू लोकात येताना काय तुम्ही नावासोबत आला होता? आपण जे नाव सांगतो ते वास्तविक पाहता आपलं नसतंच मुळी, तर आपण धारण केलेल्या या देहाचं असतं. जसे आपण एखादी नवीन वस्तू निर्माण केली की त्यास एक नाव देतो, अगदी तसेच आपले देखील हा देह म्हणजे एक केवळ साधन आहे. पहा पडतं का ते? कारण जे नाव म्हणजे आपण स्वतःला समजत असतो ते आपल्याला जन्मानंतर मिळतं व मरणापर्यंत आपल्या सोबत असतं. मरणानंतर शरीरासोबत मातीमोल होऊन जातं, तो केवळ भूतकाळ ठरतो. म्हणजेच आपण स्वतःला जे समजतो ते आपण कधी नसतोच मुळी, असतो तो केवळ भास. मग तुम्ही म्हणाल हा मी म्हणजे तरी कोण? हे या जीवनाचं सर्वात मोठं कूट म्हणजे कोडा आहे. जे सोडवलं तर अगदी सोपं आहे, नाहीतर त्याच्यात का अवघड काहीच नाही. तुम्हाला एक गूढ रहस्य माहित आहे का? आपल्याला हा नरदेह मनुष्य जन्म कित्येक सायासाने मिळालेला आहे. ते संत म्हणतात प्रत्येक जीवाला 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर इतकंच नव्हे तर त्यातीलही एक योनीचा कोटी फेरा, असा 84 लक्षाचा फेरा पूर्ण झाल्यानंतर या जीवाचे पाप पुण्य समान झाल्यानंतर या मृत्यूलोकात मनुष्य रूपात प्रवेश मिळतो. आता तुम्ही म्हणाल की हा जीव तरी कोण? तर आपण ज्याला मी म्हणतो ना, तोच हा जीव, जो नवीन वस्त्रे परिधान करावीत व काढून टाकावीत त्याप्रमाणे नवनवीन देह धारण करीत असतो व कालमर्यादा संतांचा त्याग करीत असतो. जो या देहाच्या आत राहून 10 इंद्रिये व 11वे मन यांचा कारभार सांभाळत असतो. तो जोवर आहे तोवर सगळं ठीक आहे, नाही तर केवळ नामरूपी देह ज्याला सरणापर्यंत न्यायलाही 4 खांद्यांची गरज असते. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपणास आगीची झळ देखील सहन होत नाही. पण हा जीवच निघून गेल्यानंतर जाळले काय आणि तोडले काय काहीही फरक पडत नाही. यावरून हे कळते की हा देह म्हणजे आपण कधी नव्हतंच मुळी आणि नसणार. यावरून आपले हे जीवन म्हणजे 3 घटकांच्या परीक्षेसारखेच आहे, नाही का? पहा की 84 लक्ष योनी फिरून अभ्यास करायचा म्हणजेच पाप पुण्य समान करायचे आणि या एकदाच मिळणाऱ्या जीवनात त्याची परीक्षा द्यायची. परीक्षेच्या 3 तासात जसे एक सेकंद अमूल्य असते त्याप्रमाणे जीवनाच्या परीक्षेतही एक क्षण हा अगदी महत्वाचा असतो. आपण या एकेका क्षणाचं सार्थक केलं पाहिजे, तरच आपण या जीवनाच्या परीक्षेत पास होऊ शकतो. आपले हे पेपर तपासायला प्रत्यक्ष परमेश्वरच उभा आहेत. इथं कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा कॉफी चालत नाही. ज्याची त्यांनी परीक्षा आपल्या परीनेच द्यायची असते. या परीक्षेत 35 मार्क मिळवणे खूप अवघड आहे. पण जर हे जीवनाचं गणित सोडवताना जर हरिनामाचं सूत्र वापरलं तर आपण 90-95 मार्क या परीक्षेत कधी कसे मिळवून गेलो हे आपणास कळणार देखील नाही. आपल्याला कळणारच नाही की आपण कधी हे मार्क मिळवून गेलो. इथं सुरू झाला खरा परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? तर ते केवळ सांगून कळणार नाही, त्याची गोडी घेण्याकरिता त्याचा अनुभवच घेतला पाहिजे. म्हणजे कसं? एखाद्या कागदावर आपण साखर लिहून त्याची चव चाकली तर त्याची गोडी आपल्याला कळेल का? नाही ना. त्याकरिता प्रत्यक्ष साखरेचा अनुभवच घेतला पाहिजे. तर तसाच हा परमार्थ आहे. मी इतकंच सांगू शकेन की जन्माला येण्याचे मुख्य कारण म्हणजे परमार्थ. जर परमार्थाची गोडी चाकायचीच असेल तर सतत हरिनाम उच्चारून पहा. जे करतोय ते मी करत नाही असा भाव ठेवून सर्व कर्मे कृष्णार्पण ब्रह्मार्पण करून करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनात शुद्ध भाव ठेवून सर्व भावे प्रथम संतांना शरण घ्या. हे संत माऊली खूप कृपाळू आहेत. ते तुम्हा आम्हासारख्या पतितांचाही अंगीकार करून या भवा वेगळे करतात व अप्रत्यक्षशा परमात्म्याची भेट घालून देतात. परमात्मा म्हणजे परमआत्मा म्हणजेच परमेश्वर जो सकळ विश्वाचा चालक आहे. आपल्यामध्ये असतो तो केवळ आत्मा म्हणजे महासागराचा एखादा थेंब आणि अखिल ब्रह्मांडातील सर्व जीवातील आत्मांचा मिळून जो आत्मा बनतो तो परमात्मा म्हणजेच महासागर. आपण सर्व त्याचेच प्रतिबिंब आहोत व बिंब रूपाने तो आपणा सर्वांमध्ये आहे. पण आपण मूर्ख जण त्याला जाणू शकत नाही. नको ती सेंद्रिय दैवते पूजत बसतो. कोंबडा बकरा मागणाऱ्या देवांना काय देव म्हणायचेच ते? असो, आपण जरी त्याचे प्रतिबिंब असलो तरी त्यापासून वेगळे आल्याने आपण वेगळे भासतो. पण हे सत्य आपण जाणतच नाही.
महासागराच्या लाटेने महासागरापासून थोडे दूर जाता आपण वेगळे झालो, स्वतंत्र झालो असे मानणे योग्य आहे का? हे तुम्हीच सांगा. नाही ना? पण आपलं हे असंच आहे. महासागराची लाट म्हणजे आपण पूर्णपणे विसरून जातो की आपण पुन्हा सागरात सागर रूपच होऊन जाणार आहोत. आपलं वेगळं असं कोणतंही अस्तित्व राहणार नाही. खरं तर जन्मापासून मरणापर्यंत इतकीच आपली सत्ता. पण आपल्या अज्ञानामुळे असा गैरसमज होतो की आपण आता आपल्या मनाचे राजे झालो, आपल्या म्हणण्याप्रमाणे सारे होईल. आपले खरे रूप तर आपण पूर्णपणे विसरूनच गेलेलो असतो. एक मोकळं मडकं आहे आणि त्याच्या आतही आणि बाहेरही हवा आहे. केवळ या मडक्यामुळे त्या आतील हवेला एक वेगळा रूप, वेगळा आकार प्राप्त झालेला आहे. पण ते मडकं फुटताच आतील हवा आणि बाहेरील हवा एक रूप होऊन जातात. त्यात वेगळं असं काही राहत नाही. मग तेव्हा कोणी सांगू शकतं का की नाही ही आतील हवा आहे आणि ही बाहेरील हवा? सांगू शकतं का? नाही ना? तसंच आहे आपलं पण. हे मडकं म्हणजे आपलं हे देह म्हणजे शरीर. हा देह आपल्याला मिळाला की हा आपलाच आहे असे आपण मानून बसतो. पण हा देह तर आपण काळाकडून काही काळाकरता उसना आणलेला आहे. तो एक ना एक दिवस त्याला परत करावाच लागणार ना. संतांनी म्हटले आहे, देह जाणार याची काळोबा खाणारा. जन्म मिळाल्यावर आपण कोणत्याही गोष्टीची शाश्वती देऊ शकत नाही की आपण कसं जगू, केव्हापर्यंत जगू, किती काळ जगू. परंतु एका गोष्टीची डोळे झाकून 101% गॅरंटी देऊ शकतो, ती म्हणजे जन्माला आल्यावर आपण मरणार. हे कधीही न टळणारे एक अटळ सत्य आहे. मानवाला जे अमूल्य जीवन मिळालं आहे त्याचं तो सार्थक करीत नाही. उदाहरण सांगते की प्रत्येक जीवासमोर अमृताचे घडे भरून ठेवलेले आहेत. पण प्रत्येकाला हेच कळत नाही की ते कसं प्यावं, त्याचा अनुभव कसा घ्यावा. कोण कानात घालून घेतं, ते कोण नाकात घालून घेतं, तर कोण काय कळत नाही म्हणून त्याला तसंच सांडून देतं. आणि खरोखरच त्याची गोडी जाणून घेऊन जे सतत मुखाने अमृत प्राशन करीत असतात ते संत महात्मे. वरील उदाहरण देण्याचे कारण म्हणजे नित्य जीवनात आपणास एक गोष्ट पाहावयास मिळते, ती म्हणजे सुख, समाधान, शांती. या गोष्टी माणसाच्या किती जवळ आहेत, अगदी जवळ आहेत. पण मनुष्य त्या दुसरीकडे म्हणजेच वेगवेगळ्या विषय सुखांमध्ये शोधत असते. पण सुखाची ही जे सुख म्हणजे जे परम सुख आहे ते केवळ ईश्वर भक्तीत आहे. पटत नसेल तर विचार करून पहा. कोणतेही सुख हे काही काळाकरिता क्षणिक आहे, पण भक्ती सुख हे अखंड आहे, अखंड अमृतमयी आहे. त्या सुखाला अंत नाही. लांबच कशाला, हेच पहा ना. 28 युगे ओलांडून गेली तरी भीमातिरीचा पांडुरंग अजून तिथंच आहे आणि आजही तितक्याच श्रद्धेने, भक्तिभावाने लोक चालत पंढरीची वारी करतात. काय सुख मिळत असेल त्यांना त्यात? हे त्यांनाच विचारलं पाहिजे अथवा साखर खाऊन त्याचा अनुभवच घेतला पाहिजे. असो, माझ्या पाहण्यात सतत असं येतं की लहानपणी म्हटलं जातं की आता कशाला भक्ती, आता तर हसायचे खेळायचे दिवस आहेत असं म्हणत बालपण जातं. त्यानंतर तारुण्य येतं. मग म्हटलं जातं आता तर कुठे थोडा आपल्या पायावर उभा राहतायत, प्रयत्न करतायत, करू देत, इकडचं तिकडचं जग पाहू देत, एकदा स्थिर झाले की करतील म्हणे भक्ती. झालं, अशी वाक्य कानावर पडतात. या विचाराने तारुण्यही जातं. मग लग्न होतं, मुलं होतात, बाळ होतात. झाल्यानंतर तरी भक्ती करतील म्हटलं तर त्या व्यक्तीचं असं बोलणं असतं की आता तर थोडं रुळायलाच लागलोय, मी जर देवदेव करत टाळ कुटत बसलो तर माझ्या बायकापोरांचं काय? झालं, हाही काळ निघून जातो. यात निम्म्याहून अधिक आयुष्य निघून गेलेलं असतं, संपून गेलेलं असतं. मग हळूहळू उतारवं येतं. मुलं होतात, बाळ होतात, त्यात नातवंडही होऊन जातात. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, सुखी समाधानी असतात. पण तरीही या प्रपंचातून मन बाहेर निघतच नाही, त्यातच गुंतून राहिलेलं असतं. मग एक दिवस असा येतो की आपण काहीच उपयोगाचे राहत नाही. डोळ्यांना स्पष्ट दिसत नाही, कानांना नीटचं ऐकू येत नाही, इंद्रिय व्यवस्थित कार्य करत नाहीत. घरात कोणत्याही बाबतीत उपयोगी पडत नसल्याने आपल्याच मुलांकडून नको ते शब्द बोल मुकाट्याने ऐकावे लागतात. मग अशा वेळी आपणास देव आठवतो. परंतु आपल्याच घरात आपण नालायक ठरल्यावर तो देव तरी आपणास कसा जवळ करेल सांगा बरं? त्याच्याजवळ तर आपण कसे लायक ठरू हा विचार तरी करा. आयुष्यभर नुसते इकडचे तिकडचे उणेधुणेच काढलेले असते. कधीही देवाला मनापासून आठवले नसते आणि जरी आठवले असले तरी त्यामागे स्वार्थी भावना मनात असते. मग अशा जीवाने देवाला शेवटी आठवून काय उपयोग? त्यावेळीही मनात शुद्ध भाव असेलच याची काय शाश्वती सांगा? 84चा फेरा त्याला चुकलेला नाही, पुन्हा हा फेरा फिरलाच पाहिजे. हे झालं जर आपण पूर्ण आयुष्य जगलो तर. पण काय आपण सांगू शकतो का की आपण इतके वर्ष जगूच म्हणून, या क्षणी आहोत पुढच्या क्षणी असूच म्हणून? बघा, हा विचाराचा मुद्दा आहे. मी हा व्हिडिओ करतेय पण कडेला जाईल याची मला ही शाश्वती नाही. संत म्हणतात, क्षणभंगूर नाही भरवसा, देह तव असे काळाचे अधीन,
ग्रास गिळू सकता नाही आपल्या हाती. यावर एक सुंदर दृष्टांत आहे, सांगते हा. एकदा एक बाई आपल्या तान्ह्या बाळाला पाजत असते. तेवढ्यात एक मोठा भूकंप होतो व त्यामध्ये ती आई व बाळ या दोघांचाही अंत होतो. मग मृतदेह शोधत असताना असं लक्षात येतं की त्या बाळाच्या तोंडातील घोट तसाच असतो. तो गिळण्याच्या आधीच त्या बाळाचा अंत झालेला असतो. मग सांगा, ती सत्ता कोणाची? सहसा असं लक्ष ऐकण्यात येतं की परमार्थ, पूजा, अर्चा, नामस्मरण या गोष्टी उतार वयात करायच्या असतात. हेही एका दृष्टीने पाहिलं तर बरोबरच आहे, पण आपण त्या उतार वयापर्यंत जाऊ याची काय खात्री, याची काय गॅरंटी सांगा? मी म्हणते, भक्ती करण्यासाठी काळ, वेळ, वय यांची आवश्यकता तरी काय आहे? ते तर मनाने करायचे असते. ते तर केव्हा आणि कसेही केले तरी चालते. प्रपंच करताना ही भक्ती करता येते. अहो, हे मुख देवाचे नाव घेण्याकरताच दिले आहे, कान त्याचे गुण ऐकण्याकरताच दिले आहेत, डोळे त्याचे रूप पाहण्याकरताच दिलेले आहेत, हात पाय हे संत सेवेकरताच दिलेले आहेत, जेणे हा जीव आपल्या जीवाचे सार्थक करून उद्धार पावे. हा जन्मोजन्मी अंकुरणारा हा 84 लक्षाचा फेरा चुकवू शकेल. पण हे आपण काय करत बसलोय? एकदा गेलेला काळ पुन्हा परत मिळत नाही. एकदा वाया गेलेला जन्म पुन्हा सहजासहजी मिळत नाही हो. टाइम अँड टाइड डज नॉट वेट फॉर एनीवन. वेळ आणि लाटा या कोणासाठीच वाट पाहत नाही. आता तरी सावध होऊया. मिळाल्या जन्माचे सार्थक करून घेऊया. इतर कोणत्याही योनीत ईश्वर भक्ती करून स्वतःचा उद्धार करून घेता येत नाही. केवळ एका मनुष्य जन्मातच आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. जन्मोजन्मी अंकुरणाऱ्या बीजाची बाजून लाही करू शकतो. 84 लक्षाचा फेरा चुकवू शकतो. 4ही मोक्ष मिळवू शकतो. सहज टाळी वाजवावी आणि त्यात कावळा सापडावा, त्याप्रमाणे हा नरदेह मिळाला आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे हा भक्तिरस या इहलोकी म्हणजे मृत्यूलोकीच मनसोक्त भोगता येतो. स्वर्गाधिपत्यांनाही ते सहज शक्य नाही. त्यांना ते लुटता येत नाही. ते आपणाच मनसोक्त भोगता येतं. ते आपण मनसोक्त भोगलं पाहिजे. यावर संत म्हणतात, आता जागा रे भाईली जागा, चोर निजलिया नाडूनी भागा, कैसे असोनी ठाऊक नेना, दुःख पावायला पुढील या पेना. म्हणजेच काय? लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकार निजलेले आहेत, म्हणजे झोपलेले आहेत. तोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत आपण संधी साधून त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे. नाहीतर त्यांच्यावर विजय मिळवला पाहिजे. नाहीतर पश्चाताप होईल. या खवळलेल्या विकारांवर मात करणे अवघड जाईल. दुःखच पदरात पडेल. असो, मग चला आपणही सावध होऊया. काही शक्य नसल्यास निदान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दिवसातील एखादे मोठके निमिष तरी नित्य निस्वार्थ भावाने देवाला देत जाऊया. संत म्हणतात, सुरुवात तरी करा. अमावस्येचा चंद्र जसं कलेकलेने वाढत जातो, अंधार कमी होत जातो व प्रखर उजेड पडत जाऊन पौर्णिमेचा चंद्र होतो, त्याप्रमाणे हरीच्या नित्य नामस्मरणाच्या योगाने आपल्यातील वाईट गोष्टींचा हळूहळू अस्त होत जाईल आणि त्यावेळी आपणास तीव्र प्रकाशरूपी वेगळीच अनुभूती येईल व आपण संत पदाच्या मार्गाला लागू. जातात 2 ओळी अशाच. मैं बड़ा, मैं कैसे बड़ा, मैं तो पृथ्वी पे खड़ा, पृथ्वी बड़ी, वो कैसे बड़ी, वो तो शेष के फन पे कड़ी, तो शेष बड़ा, वो कैसे बड़ा, वो तो शंकर के गले का कड़ा, तो शंकर बड़ा, वो कैसे बड़ा, वो तो कैलाश पे खड़ा, कैलाश बड़ा, वो कैसे बड़ा, उसे तो बाली ने उखाड़ा, तो बाली बड़ा, वो कैसे बड़ा, उसे तो राम ने पछाड़ा, तो राम बड़ा, वो कैसे बड़ा, वो तो मेरे दिल में खड़ा. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की देवाला कुठे दुसरीकडे शोधण्याची गरज नाही. तो आपल्या अंतरातच आहे. त्याला शोधण्याची गरज आहे इतकंच. म्हणजे कसं, लोणी काढण्याकरता जसं दही घुसळावे लागते, त्याप्रमाणे जेव्हा आपण हरिनामाची रवी घुसळून आयुष्याचे नवनीत रूपी लोणी काढू, तेव्हा आपणास परमात्मा रूपी भगवंताची अनुभूती येईल आणि त्याची प्राप्ती होईल व आपण या भवा वेगळे होऊन त्या परमेश्वराच्या संत पदाच्या मार्गाला लागू. थँक्यू. वी आर ओनली dancing dolls which works on battery and that battery means God. Thank you for hearing me. Thank you.